लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, त्यामुळे राजकीय नेत्यांचे राज्यभर दौरे सुरू झालेले आहेत। अशातच रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर 2 दिवसीय जे आहेत ते अमरावतीच्या दौऱ्यावर आपल्यासोबत स्वतः आनंदराज आंबेडकर आहेत। सर, काय सांगणार? लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि अमरावतीची लोकसभा निवडणूक तुम्ही लढवणार असल्याच्या मागच्या काळापासून अमरावतीमध्ये चर्चा आहेत। कसं पाहताय चर्चेकडे? बघा, या इथे माझ्या कार्यकर्त्यांची आणि माझ्या कार्यकर्त्यांबरोबर इथे असणाऱ्या महाविकासमधल्या अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी हे इलेक्शन लढवावं आणि त्या दृष्टिकोनातून मी चाचपणी करण्यासाठी आलेलो आहे। आणि ह्या कार्यकर्त्यांच्या मागे पूर्ण समाजाचं पण एक हे फोर्स आहे की या इथे आनंदराज आंबेडकरांनी इलेक्शन लढवावं आणि त्यासाठी म्हणून ही सर्व मंडळी 2020 पासून ही कामाला लागलेली आहेत। आणि मला आता येणाऱ्या काळामध्ये आपण बघू की महाविकास आघाडीमध्ये जे काही सध्या चालू आहे चर्चा, त्याच्यामध्ये काय होतं ते, आणि त्या पर हुकूम आपण ह्याच्याबद्दल म्हणजे मी पॉझिटिव्ह आहे लढवण्याबाबत, एवढंच मी म्हणतो। महाविकास आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणावर आणि महाविकास आघाडीने देखील या ठिकाणी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहेत। काँग्रेस दावा करतायत त्या ठिकाणी आणि माहिती अशी मिळते की ठाकरे गटाने ही जागा सोडलेली आहेत आणि काय सांगणार? नाही, सर्व म्हणजे या इथे असणाऱ्या बऱ्याच पक्षांची मंडळी मला भेटलेली आहेत, पर्सनली भेटलेली आहेत आणि त्याने तुम्ही लढवावं अशी त्यांची इच्छा आहे, इतर मोठ्या पक्षांची सुद्धा, आणि त्यासाठीच चाचपणी करण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे। आणि त्यांचे नेते काय म्हणतील ते आपण बघू, पण कार्यकर्त्यांची या अमरावतीमधल्या या इकडच्या कार्यकर्त्या आणि नेत्यांची फार इच्छा आहे की मी लढवावं। महाविकास आघाडीमध्ये तुम्ही जा? हो, नक्कीच जाईन। किती जागा मागणार? नाही, आम्ही रिपब्लिकन सेनेतर्फे आम्हाला एकच जागा हवी, ती म्हणजे अमरावतीची। कशी तयारी सुरू आहे मतदारसंघामध्ये? कारण सर्वांचं लक्ष अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आहे। अनुसूचित जाती जमातीसाठी मतदारसंघ राखीव आहेत। खासदार नवनीत राणा या ठिकाणी खासदार म्हणून आहेत आणि दुसरीकडे जर आपण पाहतो तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहेत, नातू म्हणून तुमची संपूर्ण ओळख आहे। नाही, कसं आहे की या इथे जे काही आहे त्याच्याबद्दल म्हणजे लोकांमध्ये बराचसा आतापर्यंत रोष आहे असं मला दिसतं आहे आणि त्यामुळंच खास या इथं मी लढवावी अशी सर्वांची इच्छा दिसते आणि तोच चाचपणी करण्याचा माझा प्रयत्न आहे। राजेंद्र गवई देखील महाविकास आघाडीमधनं तिकीट मागतात? नाही, ते काय मागतात किंवा ते काय करतात त्याशी माझा मतलब नाही, परंतु आपण प्रयत्न करणं एक काळाची गरज आहे आणि त्यामुळे मी प्रयत्न करतो आहे। आपण जर पाहिलं तर निवडणुका आता 5 राज्यांचे निकाल लागलेले आहेत आणि ईव्हीएमवर जो आहे तो संशय अनेकदा घेतला जातो, त्या संदर्भात तुम्ही काहीतरी मोहीम राबवतात अशी माहिती मिळते? हो, आमची राज्य कार्यकारिणीची आणि आमच्या जिल्हा अध्यक्ष आणि सेक्रेटरींची एक बैठक आम्ही मुंबईला 5 तारखेला घेतलेली आहे। आणि ह्या देशामध्ये जे काही आपण लोकशाहीचा आत्मा आपण म्हणतो मतदान, आणि त्या मतदान माझं कुठे जातं हे जोपर्यंत मला नक्की कळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकशाही धोक्यात आहे असं मी समजतो। आणि त्यासाठी ह्या मतदान आज प्रगत राष्ट्र आहेत, जी अमेरिका आहे, जपान आहे, जे आपल्यापेक्षा अनेक दृष्ट्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहेत, ते सुद्धा बॅलेट पेपरवर जेव्हा वोटिंग घेतात तेव्हा आपल्यासारख्या किंवा जर्मनीमध्ये पूर्वी EVM होतो, आता त्यांनी परत बॅलेटवर आणलं आहे। त्यामुळे आपल्यासारख्या देशामध्ये सुद्धा हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे आणि मी कोणाला मतदान करतो ते मला कळलं पाहिजे आणि ही सर्व जनतेची अपेक्षा आहे। आणि त्यासाठी म्हणून आम्ही अख्ख्या जिल्ह्याभर मोठ्या परिषदा घेऊन लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा आणि तुमचं मतदान तुमच्या हक्काचं मतदान आणि ते कोणाला दिलं हे तुम्हाला कळण्याचा तुमचा अधिकार आहे हे सांगण्यासाठी आम्ही अशा पद्धतीच्या परिषदा संपूर्ण राज्यभर घेणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमची तयारी सुरुवात झालेली आहे। महाविकास आघाडीमधल्या कोणा नेत्यांशी तुमची भेट झाली का? काही चर्चा झाली का? अमरावती लोकसभेवर तुम्ही आता दावा करता किंवा इच्छा व्यक्त केली? बघा, माझ्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांशी बोललेले आहेत आणि ही जागा राष्ट्रवादीच्या गोट्यामध्ये आहे आणि मी स्वतःसुद्धा त्यांना भेटणार आहे आणि लवकर त्याच्याबद्दल नक्की निर्णय होईल असं मला वाटतं आहे। नक्कीच। तर होते आनंदराज आंबेडकर। आगामी लोकसभा निवडणूक जी आहे ती अमरावतीमधून लढवण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे, तसं कार्यकर्ते देखील कामाला लागल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। महाविकास आघाडीमधनं जी आहे ती संपूर्ण जागात लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.